तर आपला पुढचा सिनेमा आमिर खानचा लगान हा आहे. फार वेळ न घेता मी डिरेक्टली डॉक्टर काकांकडे जाते की काका, या सिनेमातल्या आपण ना शेवटचा सीन घेऊया की आमिर खानची ती शेवटची ओव्हर. हॅव्स आणि हॅव नॉट्स याच्यामधला संघर्ष आहे. म्हणजे हा एक विषमता, आहे रे आणि नाही रे यांच्यामधला संघर्ष, विषमते विरुद्धचा संघर्ष आहे हा. याच्यामध्ये आमिर खान आपला जो आहे ना, तो जरी मी असला म्हणजे व्यक्ती असला तरी हळूहळू तो त्या टीमचा लीडर होतोच आणि नंतर तो सगळ्या लोकांच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करायला लागतो. बरोबर. अशी त्याची वाटचाल आहे. आता हा जो खेळ आहे क्रिकेटचा, त्या लोकांच्यासाठी, प्रतिस्पर्धी संघासाठी तो खेळ आहे, ह्यांच्यासाठी ती अत्यंत कठीण परीक्षा आहे. सर्व्हायव्हल. अगदी. म्हणजे त्यांना हरून फरक नाही पडत जेवढा यांना पडतो. आणि ह्याच्याकडे त्या खेळाला लागेल अशी साधनं तर नाहीच आहेत, पण हा खेळच त्याच्यासाठी नवीन असतो ना. त्यामुळे त्याला नवीन शिकायचं असतं, शिकवायचं असतं, टीम तयार करायची असते आणि त्यामुळं रिसोर्सेस, साधनं त्याच्याकडे कमीच असतात. तरी सुद्धा तो शेवटच्या ओव्हरपर्यंत आणतो. बरं, हा जो प्रतिस्पर्धी कप्तान आहे, कॅप्टन आहे, तो स्ट्रॅटेजिक आहे ना. कधी फिल्डर्स आत आणायचे, कधी फील्ड स्प्रेड करायचं, हे सगळं त्याला माहितीये. शेवटचा फलंदाज हा जो कचरा आहे, तर तो बॅटिंग मध्ये पारंगत नाहीच. त्याचा हातच अधू आहे. त्या भुवनने काय केलेलं असतं की जी व्यंग किंवा ज्यांना आपण डिसॅबिलिटी म्हणतो ती त्याने ॲबिलिटीज मध्ये कन्व्हर्ट केली असतात. पण आता तो एक ट्विस्ट असा आहे कथेमधला ना, आता हा बॅटिंग करतोय जी त्याची स्ट्रेंथच नाही आहे. भुवनच्या डोक्यावरती ना सगळ्यांच्या अपेक्षा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी तो असा डिस्ट्रेसिंग प्रसंग आहे. तुझ्या लक्षात येईल बघ की चित्रपटामध्ये आपल्याला एक मुभा असते दिग्दर्शकाला, तो ना वेळ, टाइम आहे ना, तो ताणू पण शकतो आणि तो छोटा पण करू शकतो. तर इथं हा वेळ ताणलेला आहे. शेवटचा बॉल सगळ्यात ताणलेला आहे. कारण का बरं ताणलाय? नाट्यमयता वाढवण्यासाठी म्हणून तो ताणलेला आहे की एका बाजूला ही विषमता आहे बघा पूर्णपणे, आणि तरी सुद्धा हा भुवन जिद्द सोडत नाहीये. तो त्या कचराला धीर देतोय, तू कर, आणि तो त्याला सांगतोय टच कर आणि पळ. आणि पुन्हा ती पद्धत ज्याबद्दल आपण कायम बोलत आलोय की तुम्ही एखादा मुद्दा कशा पद्धतीने पोहोचवता हे फार महत्वाचं असतं. एवढ्या अख्ख्या गावाचा स्ट्रेस म्हटल्यानंतर ते कदाचित एखाद्या दिग्दर्शकाला असंही पोहोचवावंसं वाटलं असतं की आता तो चिडलाय, त्याच्यावर रागवलाय की तू कसं करत नाहीयेस, तुला कळतंय का किती मोठी जबाबदारी आहे. पण त्याने आमिरचं टेम्परामेंट इतकं शांत ठेवलंय की चूक आहे. म्हणजे अगदी शेवटचा बॉल, नो बॉल जातो आणि मग फायनली अजून एक शेवटची संधी त्यांना मिळते. तेव्हाचा आमिर खान जो डोळे मिटून घेतो, डीप ब्रीथ करतो, त्याच्यामध्ये त्याला ते सगळं कालवा होते डोक्यात. कसा तो सगळा एक 4-5 मोंटाजेस मध्ये त्याने तो दाखवून दिलाय जर्नी. त्या सगळ्या थॉट्स नंतर त्याचा एक छोटासा शॉट आहे जिथे डोळे मिटून घेतो, त्याला कंपोज करतो आणि मग ती बॅट. ते किती छान दाखवलंय बघा. तिकडे तो वेळ ताणलाय आपण म्हणालो ना, की पहिल्यांदा त्याने घेतलेलं आव्हान, मग त्याच्या लोकांच्या कडूनच त्याला झालेला विरोध हा त्याला आठवतो. आणि मग 2 आपल्याला इमेजेस ज्या दिसतात त्याच्यात एक त्याच्या आईची आहे. ती काय सांगते की तू तुझ्या वडिलांच्या वळणावर गेलायस, तू झुझारू, तसा झुंज देणारा तू आहेस. आणि दुसरी त्याच्या मैत्रिणीची इमेज दिसते की मला तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझ्यामध्ये जी हिंमत आहे त्याच्यावरती विश्वास आहे. म्हणजे निगेटिव्ह इमेजेस येतात, पॉझिटिव्ह इमेजेस येतात. आणि तू म्हणालीस तसं ते डोळे मिटून तो त्या क्षणाला तिथे ना निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं करत असणार तो भुवन. आणि आत्ता मला शक्ती कशातून मिळणार आहे? तर बघा, तो सगळ्यामधून शक्ती घेतो. पहिलं जे ना 3 गुना लगान, त्याच्यातून तो जबाबदारी घेतो. नंतर त्याच्या लोकांनी केलेली जी टीका आहे ना त्याच्यामधून तो जिद्द घेतो. मग त्याच्या वडिलांचं जे आहे
त्याच्यामधून तो वारसा घेतो आणि त्याच्या मैत्रिणीचं जो आहे त्याच्यामधून तो ऊर्जा आणि उत्साह घेतो आणि मग तो तयार होतो. ही जी तयारी आहे ना, कसोटीच्या क्षणाला तोंड देण्याची. म्हणजे तुम्ही हे किती छान सांगितलं की प्रसंग किती वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या आयुष्यात येऊ शकतात किंवा माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्या हिशोबाने नाही होत, पण जी गोष्ट घडत असते त्या घटनेतून, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, आपल्याला त्याच्यातनं आपल्याला पुढे नेणारी एक ऊर्जा जी मिळत असते ती घेतली गेली पाहिजे. कोणीतरी मला असं विचारलं, पण शेवटी लकमुळे जिंकतात ना. तर मी त्यांना म्हटलं की दैव त्यांनाच साथ देतं की जे स्वतःच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आणि तो अत्यंत समतोल आहे बरं का. त्यावेळी लास्टचा बॉल मारताना अर्थात तो कॅच घेतो, प्रतिस्पर्धी कॅप्टन असतो तो, त्याला त्या क्षणी म्हणजे जग जिंकल्याचा आनंद झाला असणार आणि तो असा हवेतच गेला असणार, पण तो लगेच जमिनीवरती येतो कारण त्याने सीमारेषा ओलांडलेली आहे. म्हणजे पुन्हा ना, वास्तव हे कसं इकडून तिकडे नेऊ शकतं. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान सुद्धा आपल्याला हेच सांगतात की पहिल्यांदा 4 पुरुषार्थ आहेत आणि मग दैव हे येथ पाचवे. दैव म्हणजे काय? फॅक्टर्स विच आर बियॉन्ड युअर कंट्रोल. अनलेस यू फोकस ऑन फॅक्टर्स विच आर विदिन युअर कंट्रोल आणि यू गिव्ह यू 100%. फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल, हाऊ विल दे हेल्प यू? त्यामुळे तो एक खूप महत्वाचा मेसेज मला वाटतं त्या शेवटच्या ओव्हरमध्ये आहे. बरोबर. आणि मला एक नेहमी गंमत वाटते की भावना ह्या कशा आपल्या इंटरप्रिटेशन वरती अवलंबून असतात. म्हणजे राजे आहेत संस्थानिक, ते बसलेत, त्यांच्या शेजारी ते ब्रिटिश अधिकारी आहेत ते बसले. दोघांच्या भावभावनांमध्ये कितीतरी तफावत आहे. युरोपियन मुलगी असते जी याची मैत्रीण असते ना, ती या गावातल्या लोकांच्या बाजूने, आणि ज्या वेळेला ते खेळाडू सगळे उन्माद करतात की आम्ही जिंकलोच म्हणून त्या नो बॉलच्या आधी, त्यावेळेला हे सगळे गाववाले असतात ते मात्र खचून गेलेले असतात. म्हणजे एकच घटना माणसाच्या दृष्टिकोनाप्रमाणे ना किती विविध तऱ्हेचे भावनिक परिणाम देऊ शकते. आणि मी तुला आता एक प्रश्न विचारतो बरं का, ह्या पिक्चर मधला, या प्रसंगामध्ये ज्याची भावनिकता सगळ्यात समतोल आहे असे कॅरेक्टर सांग बघू मला. जो ह्या अख्ख्या गावाचा राजा, आपला अंपायर ग, जो आपला जो नो बॉल देतो तो अजिबात पक्षपाती नाहीये. त्याचा भावनिक समतोल सगळ्यात छान आहे. तो काय म्हणतो बघ ना की हा नो बॉल होता, मला काही फार बोलायचं नाहीये, खेळायला सुरुवात करा. म्हणून एक मोठा पट आपल्याला दिसतो बघ भावभावनांचा, आणि त्याच्यामध्ये कसे बदल होत जातात. आणि महत्वाचं काय की गोल काय, म्हणजे त्या प्रतिस्पर्धी संघाचं गोल ह्यांना हरवणं आहे. बरोबर. वेरच ह्यांचं जे गोल आहे, ह्यांचं जे उद्दिष्ट आहे ना, ते एका बाजूने एकतेकडे, सर्व्हायव्हल म्हणजे अस्तित्व जपण्याकडे, आणि जमल्यास उत्कर्षाकडे म्हणजे विकासाकडे जाणारं ध्येय ह्यांचं आहे. आणि त्यांचं ध्येय विषमता, अंतर, दर्या हे वाढवणार आहे. तर त्यामुळे गोल ऑल्सो मॅटर्स. आणि पुन्हा बघा त्यामध्ये एक अशी पण भावना आहे ईर्षेची. तो कप्तान आहे ना, त्या बॉलरला सांगतो गेट हिम, आणि नंतर मग तो त्याच्या डोक्याचा वेध घेणारा चेंडू टाकतो. तो खरं म्हणजे खेळ हा काही जीवशास्त्रीय युद्ध नाही, पण ती ईर्ष्या त्याच्या मनात येते, कारण त्याच्या मनामध्ये कुठेतरी ती इन्सिक्युरिटी निर्माण झाली आहे. हा माणूस आहे ना, तो आपल्या मध्ये आलेला आहे आणि आपल्याला जिंकायला देणार. ईर्ष्येतून काहीच चांगलं नाही, म्हणजे सुचूच शकत नाही ना आपल्याला, काहीच कुठलीच चांगली भावना येऊ शकत नाही. पण त्याच वेळेला भुवन मधला जो राग संताप आहे ना, तो त्याने वैयक्तिक स्वार्थापासून मोकळा केल्यामुळे तो तीच एनर्जी त्याच्या संघाच्या आणि सर्वांच्या भल्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे तो एक अजून पण एक त्याच्यामध्ये अर्थ आहे की जी अग्रेसिव्ह एनर्जी आहे ती कशी चॅनलाइज करायची. बरोबर. ती जर तुम्ही सर्व हिताकडे नेलीत, स्वहिताकडून सर्व हिताकडे नेलीत, तर ते त्याचं योग्य एक्सप्रेशन, योग्य अभिव्यक्ती होईल. असं सुद्धा
हा चित्रपट किंवा हा प्रसंग आपल्याला सांगतो, नाही का? Correct. आणि मग तर ते चित्रीकरण खूपच छान आहे त्याचं. त्याने असं स्टेडियम त्या काळातलं कसं असेल ते केलं. इनफॅक्ट त्यांना त्या क्रिकेट या खेळाशी त्यांची ओळख जी होणं दाखवलंय, हो, त्यातले जे गावकरी बनतात स्पर्धक, तर त्यांच्या सगळ्यांची ती प्रोसेस पण किती छान आणि किती भाबडी दाखवली आहे ना. तेवढा भाबडेपणा हल्ली बघायलाच मिळत नाही आजच्या काळात. शेवटचं आपण ज्या ओव्हर बद्दल बोललो की त्याच्या त्या एका बॉलकडे अख्खं गाव लुटलंय हो. सगळ्यांच्या नजरा आहेत त्याच्यावर, सगळ्यांच्या दुआ. ज्या टीम वर्क बद्दल आपण ह्याच्या आधीच्या एपिसोड मध्ये बोललो की टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट, की त्याला ती ऊर्जा, ती शक्ती जी मिळते ती त्या अख्ख्या गावाकडून, गावातल्या मातीपासून गावातल्या राहणाऱ्या प्रत्येकापर्यंत सगळ्यांकडनं मिळते. आणि ते खूप छान आहे की तो त्या जिंकल्या क्षणी तो खाली बसतो आणि तो माती घेतो. ते जे मातीशी असलेलं नातं, म्हणजे समाजाशी असलेलं, आपल्या संस्कृतीशी असलेलं आपलं नातं आहे. आणि विजयाच्या क्षणी त्या नात्याचं स्मरण आपल्याला कृतज्ञ आणि नम्र बनवतं. म्हणजे त्याच्यामध्ये मग विजयाचा उद्दाम आनंद नसतो, तर नम्रतेमधला सुगंध असतो. हे आपल्याला तो शेवट सुद्धा फार छान काय काय देऊन जातो हा सिनेमा. हो ना. आशुतोष गोवारीकरांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. सुंदर फिल्म आपल्या सगळ्यांना दिली. पण काका, मला असं वाटतं की आता जे काही एपिसोड झालेत ते पाहताना आपल्या प्रेक्षक वर्गाला कदाचित असं वाटत असेल की, म्हणजे जे माझं होतं कधीतरी पाहताना, की ऐका ना तुम्ही ह्याच्याबद्दल बोला आता. त्यांच्या मनातही काहीतरी प्रसंग, एखादा भावलेला सिनेमा, त्याच्यातला एखादा प्रसंग असेलच. आपण प्रेक्षकांना थोडासा आता चॉईस देऊया का? हो. तुम्हाला आवडणारा सिनेमा, तुमचा आवडता हिरो, हिरोईन किंवा एखादा प्रसंग, सो तसा प्रसंग तुम्ही आम्हाला सांगा कमेंट सेक्शन मध्ये, आणि आम्ही नक्की प्रयत्न करू की तुमच्या मनातला सिनेमा, तुमच्या मनातला तो प्रसंग आम्ही इथे छान आमच्या डिस्कशन मध्ये आणण्याचा. वा,